वैशू, दरवाजा उघडा का टाकलाय? हे सगळं असं काय पडलंय? पंखा चालू आहे, टीव्ही चालू आहे, पसारा पडलाय सगळ्या घरामध्ये. सकाळपासून काय तसंच टाकलंय सगळं? सकाळी बाहेर गेलो तेव्हा होतं तसंच आहे सगळं का? सॉक्स इथे पडलेत, चहाचा कप सुद्धा इकडेच पडलाय. काय चाललंय? काय कुठे गेली वैशू? किचन मध्ये पण नाही. काय हा पसारा सकाळपासून तसाच पडलाय? करतेस काय दिवसभर? काय असतात कामं दिवसभर एवढी? हा, शपथ, एवढा पसारा पडलाय घरामध्ये. काय करतेस काय दिवसभर घरामध्ये? तेच सगळं मी दिवसभर करते, जे मी आज केलेलं नाही हे जे तुम्ही बघताय ते. हाय, नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही रील? तर मी फक्त एक रील अशी रिक्रिएट केलेली आहे की जी मी खूप वर्षापूर्वी बघितली होती. ती फक्त मी एक रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो व्हॉइस आहे तो सुद्धा माझाच आहे. तो फक्त मी त्याला व्हॉइस इफेक्ट मेलचा दिलेला आहे. तर ही रील आहे ना, ती खरंच खूप रिलेटेबल आहे आपल्या सगळ्या गृहिणींशी. कारण अजूनही खूप घरांमध्ये असं बोललं जातं की तुला दिवसभर काय कामं असतात, घरामध्ये काय करत असतेस दिवसभर? तर या प्रश्नाचं हे उत्तर आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक गृहिणीला वाटत असतं आपलं घर, आपलं किचन हे सुंदर, टापटीप, क्लीन असावं. आणि त्या दृष्टीने तिचा प्रयत्न सुद्धा चालू असतो की आपलं घर हे क्लीन असं टापटीप बघायला कुणाला नाही आवडणार. पण काय होतं की आपला खूप जास्तीचा वेळ त्याच्यामध्ये जातो. तर आपण आता थोडंफार स्मार्टपणे कामं केली पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे कामं करायचीत की आपला वेळ सुद्धा वाचेल आणि आपलं घर सुद्धा छान क्लीन टापटीप राहील. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की कमी वेळात सुद्धा आपण आपलं किचन, घर कसं स्वच्छ टापटीप ठेवायचं. आणि त्यामुळं आपला खूप सारा वेळ सुद्धा वाचेल आणि त्यामुळं आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ देता येईल. तर चला, तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर साधारण आपल्या किचनची सकाळी ही अशीच अवस्था असते. कारण की आपल्याला सकाळीच नाश्ता, जेवण, डबे सगळं बनवायचं असतं. त्यामुळं पसारा असणं किचनमध्ये हे अगदी नॉर्मल आहे. आणि जिथे एवढ्या सगळ्या गोष्टी किचनमध्ये केल्या जातात तर तिथं पसारा हा होणारच. फक्त आपण त्या करताना अशा काही गोष्टी करायची की त्यामुळं आपलं काम सोपं होईल. म्हणजे सकाळचे जेवण वगैरे आवरल्यानंतर जे काही भाजी वगैरे उरलेली असेल तर ती एका दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवायची. आणि ज्या कढईत आपण ते बनवलेले असतं ती कढई पटकन धुवायला टाकायची. किंवा चहाचं पातेलं, दुधाचं पातेलं हे तसंच न ठेवता पटकन सिंकमध्ये पाण्याने भिजवून ठेवायचं. म्हणजे काय होतं की ते घासताना आपल्याला फार त्रास पडत नाही त्याचा. म्हणजे अशीच जर भांडी आपण ओट्यावर ठेवून दिली ना तर ती सुकतात आणि मग घासताना खूप त्रास होतो, खूप वेळ पण जातो त्याच्यामध्ये. आणि भांडी घासल्यानंतर जेव्हा आपण भांडी घासतो ना तर तेव्हा जड भांडी म्हणजे कढई वगैरे, पातेली ही खालच्या बाजूला ठेवायची रॅकमध्ये. आणि जी हलकी भांडी असतात, छोटी भांडी असतात ती वरच्या बाजूला. म्हणजे परत आपल्याला ती जेव्हा आपण ट्रॉलीमध्ये लावतो तेव्हा शोधावी लागत नाहीत. आणि जी छोटी छोटी म्हणजे कप, डिश किंवा ग्लास वगैरे तर मी इथं एक असं रॅक लावून घेतलेलं आहे. तर पटकन धुवून मला तिथं ठेवता येतं. आणि कात्री, गाळणं वगैरे ह्या ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात ना तर त्यासुद्धा मी इथंच अडकून ठेवते. म्हणजे जेव्हा कधी हवे असतात ना तेव्हा त्या पटकन सापडतात सुद्धा. आणि ह्या अशा भिंतीवरती रॅक लावण्याचा फायदा असा की ओट्यावरची बरीचशी जागा आहे ती मोकळी राहते. आणि भांडी ठेवताना सुद्धा बघा, आता हे माझ्याकडे 2 मोठे कुकर आहेत. तर ते ठेवताना सुद्धा मी एकात एक असे ठेवते. त्याच्यामुळं जागेची सुद्धा बचत होते आणि पसारा सुद्धा दिसत नाही. आणि रोज सकाळी आपलं जेवण वगैरे आवरल्यानंतर म्हणजे स्वयंपाकाचं काम आवरल्यानंतर शेगडी, ओटा, शेगडीवरच्या ज्या तबकड्या वगैरे असतात त्या रोजच्या रोज स्वच्छ करून घ्यायच्या. त्याने काय होतं की कॉकरोच सुद्धा येत नाहीत, चिलटं येत नाहीत. आणि जेव्हा आपला ओटा, शेगडी अशी क्लीन असते ना तेव्हा आपलं किचन सुद्धा एकदम स्वच्छ टापटीप असं दिसतं. आणि जेव्हा आपण शेगडी स्वच्छ करत असतो ना ओटा, तेव्हाच ही पाठीमागच्या ज्या टाईल्स असतात ना त्या सुद्धा हातासरशी लगेच घासून घ्यायच्या. अगदी 5 मिनिटं लागतात हे सगळं करायला, पण त्यामुळं आपलं किचन आहे ना ते स्वच्छ दिसतं. आणि रोजच्या रोज जर हे काम केलं नाही ना तर हळूहळू त्याच्यावरती एक तेलाचा थर साठत राहतो आणि मग ते घासणं मात्र कठीण होऊन बसतं आणि त्यामध्ये आपला खूप वेळ, एनर्जी सुद्धा वाया जाते. आणि ओटा धुतल्यानंतर हे जे पाणी असतं ते जर आपण कुठल्या कपड्याने पुसत बसलो ना तर खूप वेळ जातो. त्यापेक्षा मग असा वायपर घेतला ना तर 1 मिनिटामध्ये हे सगळं पाणी आपण काढून टाकू शकतो आणि मग तो पुन्हा पुसायची सुद्धा गरज नसते. तर त्यामुळे बघा आपला कितीतरी वेळ आणि एनर्जी सुद्धा वाचते. आणि हा जो वायपर आहे तर तो इकडे तिकडे टाकला तर त्याचा पसारा दिसतो. मग त्याच्यामुळे मी सिंकच्या इथे जो नळ आहे तर त्याच्या बाजूलाच एक हुक आहे तर तिथं हा अडकून ठेवते. त्यामुळे त्याचा पसारा दिसत नाही. त्याच्यानंतर हे सगळं आपली घरातलं ओटा वगैरे आवरल्यानंतर रोजच्या रोज थोडंसं का होईना हे पाणी हे ट्रॉलीवरती पडतंच. त्यामुळे पटकन हातासरशी हे पुसून घेतलं ना म्हणजे ट्रॉल्या आपल्या वर्षानुवर्षे चांगल्या
चांगल्या राहतात. तर या सवयीमुळे बघा ह्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी नेहमी सांगते की मी एक 15 वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत. तर अजून सुद्धा त्या खूप चांगल्या आहेत. अजिबात खराब वगैरे झालेल्या नाहीयेत. आणि रोजच्या रोज असं पुसून घेतल्यामुळं आपलं किचन तर स्वच्छ दिसतंच. पण कुठलीही गोष्टी ना मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे अगदी 5 मिनिटं लागतात रोजच्या रोज ही गोष्टी करण्यासाठी, पण त्यामुळं त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. कारण कळत-नकळत थोडंसं का होईना पाणी या ट्रॉल्यांच्या जो वरती आहे ना, तर ते पडतं. त्याच्यामुळे हे पुसून घेणं खूप गरजेचं असतं. ओट्यावरती पसार होण्याचं अजून एक कारण म्हणजे जेव्हा आपण भाज्या चिरत असतो, कांदे वगैरे चिरत असतो, तेव्हा जर त्याची टरफलं आपण अशीच ओट्यावरती टाकली ना, तर खूप पसारा होतो. त्यापेक्षा भाज्या चिरायला घेताना, कांदे चिरायला घेतानाच बाजूला अशी एक डिश ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये जर ते टाकलं ना, तर ओट्यावरती पसारा होत नाही आणि पुन्हा ते आवरत बसण्याचा आपला वेळसुद्धा वाचतो. तर बघा आता आपलं किचन एकदम चकाचक स्वच्छ दिसत आहे आणि आता ही जी भांडी आहेत ती सुकल्यानंतर ट्रॉलीमध्ये लावून टाकायची. पावसाळ्यामध्ये तर किचन नेहमी स्वच्छ ठेवावं लागतं. तर बघा हे रोजच्या रोज जर केलं नाही ना, तर असे हे काळे काळे डाग आहेत तर ते दिसतात. तर यासाठी काय करायचं, व्हिनेगर आणि सोड्याचं आपण एक सोल्युशन तयार करायचं आणि त्याने हे घासून घ्यायचं. अगदी बघा एका सेकंदामध्ये हे निघून जातं. त्याला फार काही घासायची गरज लागत नाही. आणि आमच्या इथलं तर वातावरण एवढं दमट आहे ना, की लगेचच त्याला अशी कुठल्याही गोष्टीला अशी बुरशी पकडते. त्याच्यामुळं खूप अशी स्वच्छता ठेवावी लागते. आणि हे झालं आता डेली क्लिनिंग. पण पावसाळ्यामध्ये महिन्यातून एकदा तरी मी ह्या रॅक वगैरे आहेत त्या अशा रिकाम्या करते आणि ह्या टाईल्स आहेत त्या पुसून घेते. तर आता हे मी दाखवणार नाही कारण मी खूप वेळा याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत. तर त्याची लिंक आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी देईन. तर नक्की पहा. कारण उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये एक 2-3 महिन्यांनी ही स्वच्छता केली तरी चालते. पण पावसाळ्यामध्ये हे करावंच लागतं. तरच किचन आहे ते स्वच्छ राहतं. तर ह्या टाईल्स क्लीन करणं हे जरा अवघड वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीनं ते काम करते. तर ते तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन पहा. आणि किचनमध्ये आपला खूप सारा वेळ जातो त्याच्यामुळे तर किचन डेकोर करायला तर मला खूप आवडतं, कारण त्यामुळे आपला मूडसुद्धा फ्रेश राहतो. तर इथं बघा एक छोटंसं प्लांट म्हणजे खरं तर ही आर्टिफिशियल पानं आहेत. खूप वेळा मला विचारलं जातं, तर ही आर्टिफिशियल पानं आहेत तर किती सुंदर वाटतंय बघा. आणि हा जो समोरचा रॅक दिसतोय तर तिथं बघा चहा, कॉफी, गूळ आहे किंवा कूट आणि तिखट, मीठ याचे डबे मी ठेवते. आणि तेलाची जी नेहमीची वापरायची बरणी आहे ना, त्याच्याखाली एक छोटीशी डिश ठेवायची म्हणजे ते रॅक तेलकट होत नाही. आणि जे रोजच्या रोज आपल्याला चमचे वगैरे लागतात ना, तर ते मी ड्रॉवरमध्ये ठेवत नाही कारण सारखे हे ड्रॉवर उघडावे लागतात. तर ते मी असे वरतीच ओट्यावरती ठेवून टाकते. आणि असं एक ऑर्गनायझर आहे, हे अगदीच आता 100 का 150 रुपयांना मिळतं आणि ते असं रोटेटसुद्धा होतं. त्याच्यामुळे खूप बरं पडतं. तर ते आपण घेतलं ना, तर आपण ओट्यावरती सुद्धा असं ठेवू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी या ऑर्गनायझरमध्ये आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर पोळपट ठेवण्यासाठी इथं मी जागा केली आणि तिथंच एक ऑर्गनायझर सुद्धा मी मागवलं होतं, पण ते तिथं बसलं नाही. आता दुसरं एक मागवलंय. आणि त्याच्यानंतर हा जो मसाल्याचा डबा आहे ना, तर मी इथं बाजूला शेगडीच्या ठेवते. त्याच्यामुळे थोडासा तो तेलकट होतो. जो त्याचा ट्रान्सपरंट असं त्याचे झाकण आहे ना, तर ते मी लगेचच टिश्यू पेपरने पुसून घेते. म्हणजे सारखं ते डबे घासण्याचा सुद्धा त्रास नाही. आणि आपल्या किचनमध्ये आपण बघायचं आणि छोट्या-छोट्या जागांचा सुद्धा व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा. तर इथं एक खिडकी आहे बघा, तर तिथं मी हे मिक्सरचे 2 भांडे आहेत, तर तिथं ठेवून टाकते. म्हणजे मिक्सरचं भांडं आपण ट्रॉलीमध्ये सुद्धा ठेवू शकतो, पण ट्रॉलीमध्ये खूप जागा अडते कारण मिक्सरचं भांडं मोठं असतं. आणि मिक्सर कुठे ठेवते, तर असं मला बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर या ओट्याच्या समोरच असा अजून एक ओटा आहे, तर तिथं मी माझे डबे वगैरे, मिक्सर हे ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर आपला जो ॲक्वा असतो ना, तर त्याच्यावरती सुद्धा छोटे-छोटे असे पाण्यामुळे डाग पडतात, तर ते सुद्धा मी टिश्यू पेपरनेच पुसून घेते. कारण पावसाळ्यामध्ये तर टिश्यू पेपरने असं पुसून घेतलं ना, तर त्याच्यावरचे तेलकट जे डाग असतात ना, तर ते सुद्धा पटकन निघतात. नाहीतर मग खूप वेळ जातो हे स्वच्छ करण्यामध्ये. आणि जर तुमच्या किचनमध्ये लाकडी कपाटं वगैरे असतील ना, तर त्याच्यावरचा जो सरफेस असतो ना, तर तो खूप खराब होऊन जातो. तर तो तसा होऊ नये म्हणून त्याच्यावरती ना वर्तमानपत्र टाकून द्यायची. जसं की मी इथं ॲक्वागार्डवरती बघा हा ॲल्युमिनियम फॉइल पेपर टाकलेला आहे. त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी तो फॉइल पेपर काढून टाकला आणि दुसरा लावला की काम होतं. मग त्याच्यामुळे तो वरचा भाग आहे तो जास्त खराब होत नाही. आणि फ्रीजवरती सुद्धा मी कव्हर टाकलेला आहे. त्याच्यामुळे फ्रीजचा वरचा भाग आहे तो सुद्धा खराब होत नाही. तर अशी जेव्हा आपण अरेंजमेंट किचनमध्ये करतो ना, तर तेव्हा आपलं किचन बघा सुटसुटीत, स्वच्छ, सुंदर असं दिसतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.